करायचं का सुरू? 4.5 तासाची मॅरेथॉन बैठक झाली. अर्धा डझन मंत्री तुमच्या बैठकीत आम्हाला पाहायला मिळाले. निर्णय काय झाला आहे का? नेमकी चर्चा काय झाली? मला वाटतं मॅरेथॉन मीटिंग या अधिवेशन काळात घेतल्या गेली. पहिले काही प्रमाणात तर सरकारचं आम्ही आभार मानू का दिलेला शब्द त्यांनी बऱ्यापैकी कांद्याचं आम्ही जे म्हणत होतोय का कांदा हा बाजार समितीतच नापेडनं खरेदी केला पाहिजे. बावनकुळे साहेब आणि आमचे जयकुमार रावल यांनी सगळ्यांनी केंद्रीय मिनिस्टरला मीटिंगला फोन केला आणि त्याच्यामध्ये जे सर्क्युलर आहे त्यानुसार आता याच्यानंतर कांदा हा एफपीओ मार्फत खरेदीने होता तो बाजार समितीच होईल आणि त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे. मला वाटतं एक चांगला निर्णय आहे. दुसरा मेंढपाळसाठी खास करून मेंढपाळाला जून ते सप्टेंबर पर्यंत कुठलीही जमीन उपलब्ध राहायची नाही चाऱ्याला, कारण मेंढपाळ हा भूमिहीन आहे. त्याच्याकडे असणारी जे मेंढरं आहे त्याला चाऱ्याला जागाच भेटत नव्हती. कित्येक वर्षापासून हा पेंडिंग प्रश्न होता. 2 दिवसात 5 वर्षाच्या वरते जिथं झाडं आहे वनपट्ट्यामध्ये वनजमिनीवर म्हणजे महसूल जमिनीवर आणि वनजमिनीवर त्या सगळ्या ठिकाणी मेंढपाळांना तिथं चाराबंदी राहणार नाही, दंड आकारला जाणार नाही आणि मेंढपाळासाठी जे काही एखादा मेंढपाळ जर सापानं मरण पावला तर याच्याची नुकसान भरपाई असेल त्या सगळ्या गोष्टीचा नाईक साहेबांना 2 ते 3 दिवसात आम्ही शासन म्हणजे परिपत्रक काढू आणि तो दिलासा देण्याचं काम. एक मोठी लढाई मेंढपाळांसाठी खरं तर आम्ही इथं बऱ्यापैकी जेव्हा परिपत्रक निघन तेव्हा ते जिंकल्यासारखी होईल आणि एका मेंढपाळांसाठी हा मोठा मला वाटतं हा निर्णय होणार आहे. त्यांच्या भविष्यासाठी चांगला निर्णय होणार आहे. दुसरा आपण पाहतोय का त्यांनी कर्जमाफीची गोष्ट येत्या अधिवेशनच्या संपाच्या अगोदर समिती तयार करून त्या समितीमध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी वन टाइम सेटलमेंट असेल अधिक काही गोष्टी असेल त्याची तारीख दिली नाही. तेवढं मात्र दुःख आहे. ते योग्य तारीखेसाठी आम्ही अजूनही ठाम आहोत. त्यांनी समिती या अधिवेशनाच्या आत जाहीर करणार म्हणून सांगितलं गेलं. अधिवेशन संपाच्या अगोदर दिव्यांगाचं मानधन म्हणजे तरतूद केलेली आहे 3,500 कोटीची. आता ते किती मानधन वाढवणार ते अधिवेशनाच्या आत ते मानधन वाढवण्याचा निर्णय होईल. अधिवेशनात तो निर्णय घेतला जाईल. ते सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं आहे. दिव्यांगाच्या ज्या मुख्यमंत्र्याकडे जी आमची 2 तासाची बैठक झाली होती त्या बैठकीतले जे निर्णय मुख्यमंत्र्यांनी हाव म्हटलं होतं त्याच्यावर शासन निर्णय काढण्याचं सुद्धा अतुल सावे जे होते त्यांनी सुद्धा ते सांगितलं. एकंदरीत आम्ही पाहतोय का मेंढपाळाचा विषय असेल तुमच्या पेरणी ते कापणीपर्यंत सगळ्यात क्रांतिकारी निर्णय जर हा झाला जे आज मुख्य बावनकुळेजी आमचे रोजगार हमीचे मंत्री भरत गोगावलेजी त्यांनी जे सांगितलं आम्ही जे सांगितलं का महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये देशातलं मार्गदर्शक महाराष्ट्र आहे. या देशालाच एमआरईजेस देण्याचं काम या महाराष्ट्रानं केलं. त्याचं एक अतिशय क्रांतिकारी पाऊल आम्ही म्हटलं त्यांना का नाही आहे ना तुमच्याजवळ पैसा तर एक सुरुवात करा. जो दिव्यांग शेतकरी आहे आणि जो एकल महिला म्हणजे विधवा शेतकरी आहे त्याला पेरणी ते कापणीपर्यंत ही योजना लागू करण्याचं काम येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणला जाईल आणि हा जर प्रस्ताव आला किमान 2 घटकासाठी तरी आम्ही सांगतोय आमच्या 15 वर्षाच्या मागणीला एक दमदार सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग हे अतिशय चांगली गोष्ट होईल. आम्ही म्हटलं 3-5 म्हणजे संत्रा उत्पादक शेतकरी असेल, आंबा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, तुमचा काजू उत्पादक शेतकरी असेल याला आता झाडं तोडायची व्यवस्था आली. कारण आम्ही पाहतोय त्याची खर्च वाढत चालला त्या प्रमाणात आम्ही पाहतोय नुकसान येणारा पाऊस असेल अवकाळी पाऊस असेल त्याचं होणारं नुकसान त्याला सहन करण्याच्या बाहेर जाणं आणि म्हणून त्याला आपण म्हणतोय का त्याला 3+5 म्हणजे 3 आपण देतोच लागवडीसाठी 5 हे एमआरईजेस मधून जर कव्हर झाला तर त्याचं उत्पादन खर्च कमी होईल. आम्ही जो काही लढतो आहे का हमी भाव तुमच्याकडून देणं होत नसेल तर उत्पादन खर्च कमी करता आलं पाहिजे. हा जो आम्ही खरं तर जो काही आम्ही विषय घेतलाय हा फार क्रांतिकारी विषय आहे आणि तसाच तो गायीसाठी जसं जगामध्ये नेपाळ हे देश असा आहे
का तो सेंद्रिय खताला सबसिडी देतो आणि जगामध्ये रासायनिक खताला सबसिडी देतो. आम्ही विषमुक्त एका इकडे शेती झाली पाहिजे असं म्हणायचं, कारण त्याचे परिणाम तुमच्यावर, माझ्यावर, सगळ्यावर होतं. भेसळयुक्त दुधाचा कायदा सुद्धा जमलंच तर याच अधिवेशनात आणला जाईल. जो केंद्राचा कायदा होता त्याच्यानंतर राज्याचा कायदा झाला नाही. आमच्या उपोषणामुळे या कायद्याचा प्रारूप तयार झालं आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या सुद्धा आम्ही सांगणार आहोत. आणि मग आज तो कायदा जर झाला तर आज जे आपण पाहतोय का राज्यात उत्पादन होणारा दुधाची क्षमता आणि मग भेसळयुक्त दूध, त्याच्यातून मागणी आणि पुरवठा याच्यावर जो परिणाम होतो आणि त्याच्यामुळे दुधाचे भाव जे कमी होतं, हे दोन दुधारी तलवार है. एक तरफ भेसळयुक्त दूध नहीं मिलना चाहिए और दूसरी तरफ दूध के भाव भी बढ़ना चाहिए. आमच्या एका या कायद्यानं दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार नाही. फक्त वाट पाहतोय ते सांगताय का या अधिवेशनात आणू, नाहीतर मग आम्ही पाहतोय का पुढच्या अधिवेशनात किंवा त्याचा ऍडव्हान्स आणण्याचा प्रयत्न ते करणार आहे. हा एक निर्णय तिथे झालेला त्यांनी सांगितला आहे. एकंदरीत आम्ही पाहतोय का फक्त कर्जमाफीची तारीख ती आम्हाला पाहिजे आहे. योग्य तारीख सीएम साहेबांना सांगितली पाहिजे. कर्ज कोणाला नेमकं माफ होते ते समिती ठरवणारच आहे. त्या समितीला आम्ही सुद्धा त्याच्यावर लक्ष घालून राहणार आहोत. आणि बाकीच्या सगळ्या दिव्यांगाच्या अंत्योदय योजना असेल, बार्टी असेल, जे काय असेल, 5% निधीच्या संदर्भातला असेल, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आणि मत्स्य व्यवसायाचं. आता मत्स्य व्यवसायाची स्वतंत्र बैठक आणि ते 11 मुद्दे होते. ते स्वतंत्र बैठक नितेशजी राणे यांनी घ्यायचं कबूल केलं. स्वतंत्र बैठक आमची दिव्यांग मंत्रालयासोबतही होईल आणि एक सहकार मंत्र्यासोबत होईल. सहकार मंत्र्याचं ऊसाच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र, कारण आम्ही पाहतो का जे रिकोरी काढल्या जातं त्याच्यात गफलत होते आणि काटेमारीमध्ये गफलत होते, ते होऊ नये. आणि बरेच कारखाने त्या ऊसाचे पैसे 2-2 वर्ष देत नाही. त्या संदर्भात स्वतंत्र बैठक होणार आहे. आणि मग एकंदरीत ग्रामपंचायत कर्मचारी जी अट लावली होती का एवढे वसुली असली तरच तुम्हाला पूर्ण पगार भेटणार, एक तर 14,000 आणि त्याच्यातही अट. आता या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामध्ये काही सफाई कामगार आहे, कर्मचारी आहे, काही नळ पाणी देणारे कर्मचारी आहे. मग त्याला कशी अट लावताय? जो ग्रामपंचायत कर्मचारी वसुली करतो त्याला ते अट लागू करावी आणि त्या अटीमध्ये काही बदल करावा, ते पण मान्य केलेलं आहे. आता या एकंदरीत निर्णयामध्ये दिव्यांगाचं 6,000 रुपयाचं मानधन, पेरणी ते कापणी, कारण हे निर्णय आता बैठकीत सगळं हाव म्हटलं पण कागदावर येईपर्यंत काही आमचं समाधान होत नाही. कागदावर आलं का मग मात्र आमचं समाधान होईल. जेथपर्यंत कागदावर ह्या योजना येत नाही, शासन निर्णय निघत नाही, तोपर्यंत आमच्या आंदोलनाची भूमिका मात्र ठाम राहणार आहे. 7 जुलै ते 14 जुलै आम्ही पदयात्रा काढणार. पंजाबराव देशमुखांच्या गावापासून तर साहेबराव पाटील ज्यांच्या एकाच घरात 5 आत्महत्या झाल्या होत्या, म्हणजे 1986ची ही पहिली आत्महत्या जेव्हापासून आत्महत्येची नोंदी होणं सुरू झाल्या. आणि ते साहेबराव पाटलांना जर लिहिलं नसतं तर कदाचित त्या आत्महत्येच्या नोंदी झाल्या नसत्या, कारण त्यांनी भज्यात विष टाकून सगळ्यांना मारलं होतं आणि त्याच्यासोबत ते सुद्धा मरण पावले होते. अतिशय वाईट अवस्था आहे. दारव्याची आत्ता झालेली आत्महत्या, पोटावर ब्लेड मारून आत्महत्या केली, कारण पॉयझन प्यायला पण पैसे नव्हते. कारण बियाणं पहिली पेरणी चुकली आणि दुसऱ्या पेरणीला बियाणं नाही, शावकार अंगावर बसला आहे. अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकरी जगत असताना या संदर्भात आम्ही जेथपर्यंत ठोस उपाययोजना सरकार, त्यांनी एक मीटिंग घेतली, त्याच्या बाबतीत आश्वासित केलं. हे जरी बरोबर असलं तरी जेथपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही. आमची भूमिका कायम राहील. शेतकऱ्यासोबत, मजुरासोबत बेमानी होणार नाही. बच्चू कडू मेला तरी 72, पण बेमानी मात्र होणार नाही, हे मात्र या निमित्तातून सांगतो. समिती नेमणं आतापर्यंत मी आंदोलनातला PhD झालेला विद्यार्थी आहे. मी 182 शासन निर्णय काढले दिव्यांगांचे आणि
350 गुन्हे दाखल झालेले आहे. सरकारकडून कसे निर्णय करून घ्यायचं याच्यात बच्चू कडू माहीर आहे. त्याच्यानं आमचं आंदोलन थांबलेलं नाही. आमचं आंदोलन राहणार आहे. जब तक कर्जमाफी की घोषणा नहीं तब तक हम हटेंगे नहीं. कर्जमाफी सरसकट असणार आहे का काय त्याच्याबाबत काय निकष? आता सरसकट कर्जमाफी म्हणजे काय? तुम्ही कलेक्टरला कर्जमाफी द्यायची का, आमदाराला द्यायची का? ज्याचा प्लॉट, ज्याच्या शेतीवर येणे होत असेल आणि तो प्लॉट विकत असेल त्याला कर्जमाफी द्यायची आहे काय? तर या मताचं मी पण मान्य आहे का अशा लोकांना कर्जमाफी न देता ही कर्जमाफी गरिबापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त सरसकट गरिबाची कर्जमाफी झाली पाहिजे. त्याच्याबद्दल आम्ही ठाम आहोत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे वारंवार असंवेदनशील वक्तव्य करतात शेतकऱ्यांसंदर्भात. आज त्याची वेळ आता त्यांना खरंच माफी जर शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर त्यांनी खूप चांगला सहभाग घेतला. बाहेर काय बोलले ते भाग अलग आहे, पण मिटिंगमध्ये त्यांनी मात्र चांगली बाजू घेतल्यानं आम्हाला दिसली. कांद्याच्या बाबतीत असेल त्यांनी चांगली बाजू मांडलेली आहे. त्यांनी कबूल केला आहे का आमचे गणेश निंबाळकर असेल त्यांनी जो प्रश्न मांडला. आणि कांदा जेव्हा आपण पाहतो एफपीओ मार्फत खरेदी होते, पर किलो मागं 14 रुपये आपण एफपीओला देतो आणि तो कांदा बाजार समितीत खरेदी झाला पाहिजे, बगर एजन्सीचा खरेदी झाला पाहिजे. याबाबत ते सुद्धा ठाम होते आणि हे झालं पाहिजे ह्या भूमिका त्यांच्या होत्या. त्यांनी याच्यानंतर असं वक्तव्य करू नये. ते केलं तर आम्ही अजून जिवंत आहे हे त्यांनी विसरू नये. हमीभावाच्या म्हणजे एकूण शेतीमालाच्या एकूण हमीभावाच्या 20% अनुदान ते देणार होते. त्या संदर्भात सुद्धा त्यांनी आता कृषी मूल्य आयोग राज्याचा आहे त्या संदर्भात त्यांची एक पूर्ण टिप्पणी येईल. कशा पद्धतीनं द्यायचं, हमीभाव जर आपण किती खरेदी केली एकूण, म्हणजे आपण पाहतोय का सोयाबीन जर 20% खरेदी केली आहे, राहिलेले 40% 60% खरेदी झाली नसत, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आता हा थोडा गुंतागुंतीचा विषय आहे, परंतु त्याच्यावर एक निर्णय होणं फार गरजेचं आहे. त्यांनी असं म्हटलं होतं का एमएसपीच्या म्हणजे हमीभावाच्या 20% अनुदान आम्ही देऊ. आता ते धानाले दिलं पण ते कमी दिलं. आता ते इतर पिकाला दिल्या गेलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही ठाम आहोत. हा राहुल गांधी यांनी अनेक ट्विट केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या काही कालावधीमध्ये जवळपास 7.5पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आकडा त्यांनी एका बातमीमधला 1200च्या वर 6 महिन्यात राज्याकडे आलेली जी काही माहिती आहे 3 महिन्याचा आकडा शेअर केला. हो, तर एकूण 6 महिन्याचा 1200पर्यंत आपण एकूण आत्महत्या झालेल्या आहे. आणि मला असं वाटतं का ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. परवा एकादशी आहे, पांडुरंगाचा दिवस आहे आणि हा पांडुरंग या सरकारला पावला पाहिजे आणि शेतकऱ्याला पावला पाहिजे. पण या सरकारमधले आमदार असं म्हणतात की या वारीमध्ये आता अर्बन नक्षली घुसतात. तर ते कोणत्या म्हणजे त्यांचं खरं तर एकदा मेंदू तपासण्याची गरज आहे. ते कोणत्या व्यासपीठावरून ते बोलतात आणि तुमचं सरकार असताना अर्बन नक्षलवादी घुमत असेल तर पुन्हा देवेंद्रजीलाच ते उत्तर द्यावं लागेल. पण त्याचं उत्तर देवेंद्रजीनं दिलं पाहिजे, कारण ते त्या खात्याचे गृहमंत्री आहे. आणि मग अर्बन नक्षलवादी जर त्या पांडुरंगाच्या ठिकाणी येत असेल तर मग मला वाटते प्रश्नचिन्ह सरकारवर येतं. सरकारचाच आमदार जर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्या बाबतीत देवेंद्रजीनं बयान केलं पाहिजे. लोणीकरांच्या संदर्भात तुम्ही म्हटलं होतं की इथं लोणीकर दिसले. आता आम्हाला लोणीकर इथं काही दिसले नाही. दिसले तर आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहे. पण काल त्यांनी माफी मागितली या सभागृहात, 10 डाव मागितली, 1000 वेळा माफी मागितली. आता माफी मागणाऱ्यासाठी तुम्ही वारंवार लोणीकर किती दिवस चालवता. त्यांनी सभागृहात माफी मागितली. मी तुमची माफी मागत नाही नेत्यांची, पण शेतकऱ्याची माफी मागितली, फक्त कान पकडले नाही. तर त्यांनी कान पकडून एकदा माफी अधिक मागितली पाहिजे. काय तुम्ही याच्यावर काय पाहायची गरज आहे. बच्चू कडूवर पहा ना तुम्ही. बच्चू कडू जो कडू आहे त्या हेयरस्टाइलचा कुछ लंबे काम करना है, बड़े काम करना है, इसलिए बाल भी बड़े बढ़ाना है. त्याच्या मागचा राज आहे. जसे 2 ठाकरे एकत्र येते तसे या महाराष्ट्रातले
शेतकरी शेतमजूर एकत्र आले पाहिजे. ज्याचं एकमेकात तोंड पाहत नव्हते ते एकत्र होते, तर शेतकऱ्यांना याच्यापासून काही शिकलं पाहिजे. अगर दो ठाकरे एक आ सकते तो मेरा किसान क्यों नहीं एक आ सकता है.